मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद। चिखलीतून एक धक्कादायक आणि मोठी बातमी। चिखलीतील नामांकित अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि अनुराधा पॉलिटेक्निकच्या इमारतींसाठी तब्बल 32 वर्षांपासून बनावट भोगवटा प्रमाणपत्राचा म्हणजेच फेक ऑक्युपेशन सर्टिफिकेटचा वापर होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी रामकृष्ण परमहंस मौनी बाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात फसवणूक आणि बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक व विविध शासकीय मंजुऱ्या व निधी मिळवल्याप्रकरणी 3 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। यामध्ये काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यासह इतर विश्वस्तांचा समावेश असल्याने राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। चिखलीतील साकेगाव रस्त्यावरील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि अनुराधा पॉलिटेक्निक महाविद्यालय यांच्या इमारतींसाठी आवश्यक असलेले भोगवटा प्रमाणपत्र नसतानाही बनावट प्रमाणपत्राचा वापर करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार झालेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे। नगर परिषदेच्या अभिलेखांमध्ये या इमारतींच्या भोगवटा प्रमाणपत्राची कोणतीही नोंद आढळलेली नाही। 1 जानेवारी 1992 ते 30 जून 2024 या प्रदीर्घ कालावधीत हे बनावट प्रमाणपत्र तयार करून त्याचा वापर केला गेल्याचा आरोप आहे। नगर रचना सहाय्यक कांचन राठोड यांनी या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे। संस्थेच्या विश्वस्तांनी हे बनावट दस्तऐवज थेट ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच AICTE आणि इतर शासकीय कार्यालयांकडे सादर करून विविध शासकीय मंजुऱ्या आणि मोठ्या प्रमाणावर निधी लाटल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन नवी दिल्ली यांच्याकडे प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने व माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी नगरपालिका चिखली, पंचायत समिती चिखली तसेच तहसीलदार चिखली यांना मौनी बाबा शिक्षण संस्था चिखली यांच्याकडून चालवल्या गेलेल्या अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज व पॉलिटेक्निक कॉलेज चिखली यांची परवानगी घेतेवेळी बनावट कागदपत्र तयार करून त्याचा वापर केला, शासनाचा निधी प्राप्त केला। त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत स्वतंत्र आदेश दिले होते। त्या अनुषंगाने या तिन्ही यंत्रणांनी यांच्या तक्रारीवरून मौनी बाबा शिक्षण संस्थेचे विश्वस्त यांच्यावर पोलीस स्टेशन चिखली येथे भारतीय दंड संहिता कलम 420, 465, 467, 468, 471 व 120 ब प्रमाणे 3 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत व त्यांचा तपास सुरू आहे। दरम्यान हे गुन्हे दाखल झाल्यानंतर चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी फेसबुक लाईव्ह करत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। प्रशासनाने राजकीय दबावाखाली ही कारवाई केली असून चौकशी समितीने एकतर्फी चौकशी केल्याचा आरोप बोंद्रे यांनी केला। मात्र बोंद्रेंच्या या फेसबुक लाईव्ह नंतर तक्रारकर्ते शैलेश गोंधणे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत माजी आमदारांचा चांगलाच समाचार घेतला आणि त्यांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे। माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या फेसबुक लाईव्ह नंतर तक्रारकर्ते शैलेश गोंधणे यांनी पत्रकार परिषदेत काय प्रत्युत्तर दिलेत पाहूया। परंतु स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी शैक्षणिक संस्था वर येऊन राहिली। या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आज आम्हाला दुःख होतं की आज हे गुन्हे दाखल झाले आणि सर्व संचालक मंडळ गुन्हे दाखल झाले, परंतु इतर संचालक मंडळ जे फक्त सयाजीराव होते आणि मुख्य करता धरता व्यक्ती कोणी असेल तर तो राहुल बोंद्रे आहे। त्याच्यामुळे आज राहुल बोंद्रेंनी जी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष म्हणून आणि जे आज उहापोह करतायत की या विद्यार्थ्यांचं बहुजनांच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, बहुजनांच्या विद्यार्थ्यांचं आणि कॉलेज बंद पाडण्याचे यांची प्रक्रिया सुरू झालेली आहे। परंतु आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की राहुल बोंद्रेंनी बाजूला व्हावं आणि त्या कॉलेजमध्ये असणाऱ्या प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांच्या हातात हे महाविद्यालय देऊन, बहुजनांच्या मुलांच्या हातात हे महाविद्यालय देऊन कुठेतरी त्या महाविद्यालयाची प्रगती व्हावी, स्वतःची प्रगती साधू नये। आजही त्या माणसाचं त्याच पद्धतीनं आजही तो माणूस आपल्या फेसबुक लाईव्ह वरून बोंबाबोंब करतोय आणि ते फेसबुक लाईव्ह ऐकल्यानंतर तुमच्याही लक्षात येणार आहे की सत्य काय आहे ते। कारण माणसाच्या चेहऱ्यावर ते सांगतं की आपण काय करून राहिलो, आपण काय बोलून राहिलो। माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबाच्या माणसाला खंडीखोर म्हणणाऱ्या राहुल बोंद्रेंना याची जाणीव ठेवावी की 100 कोटीची बँक आपण डुबवली, गंगोत्री सारखा मिल्क प्रोडक्ट आपण डुबवला, हजारो विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपचे पैसे सुद्धा या माणसानं खाल्ले, त्याच्यानंतर
अनेक बहुजनांचा कळवळा म्हणतो ना तो, या माणसानं अनेक विद्यार्थ्यांचे लाखो रुपयाचे डोनेशन सुद्धा घेतले. या व्यक्तीनं मला 10 तरी मुलं असे दाखवावं की जे गरीब परिवारातील आहे आणि यांची मी कुठल्याही प्रकारची 1 रुपयाची फी घेतली नाही आणि या मुलांना मी शिकवलं, तेव्हाच आम्ही समजू की खरोखर या माणसाला बहुजनांचा कळवळा आहे. सरपंच यांच्या माध्यमातून आपले तलाट मंडळ अधिकारी, त्यानंतर नगरपालिकेचे CO आणि आपले तहसीलचे कर्मचारी यांनी काल परवाला या राहुल बोंद्रे म्हणजे परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्था यांच्या विरोधात जी तक्रार केली होती त्या तक्रारीला अनुसरून मी जी तक्रार केली होती त्या तक्रारीच्या आधारावर जे अहवाल शासनाकडून प्राप्त झाला त्या अहवालावरून संबंधित संस्थेवर गुन्हे दाखल झालेले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, नगर परिषद आणि AICTE कडे सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये गंभीर तफावत आढळल्याने आता चिखली पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. 32 वर्षांपासून चाललेल्या या कथित फसवणुकीच्या प्रकरणामुळे चिखलीतील राजकारण कमालीचे तापले आहे. या प्रकरणात पुढे काय काय तथ्य समोर येते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, चिखली, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.